आखरी महासंग्राम. तमाम प्रेक्षकांना एकदा विनंती आहे, मुंबईचे प्रेक्षक आहेत फायनलचा मॅच बघण्याकरता आलेत, एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया. सामन्याला सुरुवात होते, जोरदार टाळ्यांचा गजर. फिलहाल प्रारंभिक बल्लेबाज सूरज और अयूब शेख. टप्पा खाने के बाद ऑफ स्टंप के बाहर जाते हुए गेंद, व्हाइट बॉल का इशारा. मिस्टर इस्ता से आगाज, स्कोर 1 रन, 3 ओवर का मुकाबला. और मिस्टर इस्ता से मनीष आगाज हो चुका है फाइनल के मुकाबले का. भार्गव पाटीलला उपांत्य फेरीमध्ये सुद्धा पहिलं षटक आपण हाताळताना पाहिलं होतं आणि काय टर्न मिळतोय भार्गवला आणि त्याचाच फायदा तो उचलतोय. आणि बघा यावेळेस बॉलला टर्न केलं, विकेट कीपर काम करतोय की स्लीपचं काम आता संघाला मिळते. बॅक टू बॅक 2 वाईड्स भार्गवचे आणि काही न करता धावा मिळतात वायू 11 बोनकोडे संघाला. स्कोर 2 रन बगैर किसी नुकसान के वायू 11 बोनकोडे. इस बार इंतजार किया, मराठीत म्हणतात ना, वाट बघितली आणि वाट लावली. सडक पे कडक, कडक शॉट, षटकार. या फलंदाजाची रेंजच अशी आहे, लांब लचक षटकार खेचण्यासाठी अयूब शेखला ओळखलं जाते. पहिल्या 2 बॉलवर भार्गवने चेक केलं, पिचिंगवर लक्ष दिलं, पण ते लक्ष विचलित झालं. त्यानंतर हा शॉर्ट ऑफ लेन बॉल होता, फोर्स करताना बॉलला लॉंग ऑनला पाठवलं आणि आता सुरू झालाय वायू 11 बोनकोडे संघाचा खेळ. स्वप्नील शेठ नाईक हे संघ मालक आहेत वायू 11 बोनकोडेचे. नितीन जिवारे, प्रवीण जिवारे, प्रसादजी कोच संघ मालक आहेत. एनपी स्पोर्ट्स वरी पॅकरचे संघ मालकांची प्रतिष्ठा लागले पडाला. फुल लेन बॉल, मिनी हेलिकॉप्टर स्टाइल ने एक्स्ट्रा कव्हरला बीट करताना बॉल मागे सरकतोय. अक्षय थेटे होते, बॉल सीमारेखा पार, चौकार, 4 धावा. अक्षय की फील्डिंग आज इतनी अच्छी नहीं रही है, बहुत बढ़िया गेंदबाज ही वो कर रहे हैं. और जब ये फील्डिंग कर रहे हैं ना तो बिल्कुल अपोनेंट टीम को रन मिल रहे हैं. बेहतरीन स्ट्रोक था, स्टैक पर बाउंड्री लाइन की तरफ गेंद को खेला गया था. अयूब शेख सुप्रीमो ट्रॉफी में जो अर्धशतक जड़ा था वो बिल्कुल यादगार था, वहां से बिल्कुल वो वायरल हुए. आइकॉन खिलाड़ी के तौर पर अगर देखे तो इनके लिए बहुत डिमांड है, बहुत ही शानदार बल्लेबाजी कर रहे हैं. कधी कधी यशासाठी नशिबाशी भांडावं लागते आणि तेच आता मैदानात चालू आहे. भार्गव पाटील क्षेत्ररक्षकांची मदत मिळत नाही, त्यातल्या त्यात व्हाईट बॉलची भर पडते. हा 3रा वाईड या षटकातला. आणखीन एक धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड होईल, धाव संख्या 13. पहले ओवर का खेल, 3 ओवर का ये मुकाबला. फील्डिंग एक फ्लैंक पर खिलाड़ी तैनात है, पॉइंट है, उसके साथ एक खिलाड़ी एक्स्ट्रा कवर पर मिड ऑफ पर खिलाड़ी है. दर्शक काफी संख्या में मौजूद. ऑन साइड पर गेंद को खेलना चाह रहे थे, टप्पा खाने के बाद घुमाव जरूर मिला और गेंद थोड़ी सी नीचे रही है. खराब फील्डिंग रही है. क्या यहाँ भी वही खिलाड़ी है? अब यहाँ फील्डिंग में थोड़ा सा बदलाव किया गया और स्लिप में खिलाड़ी मौजूद हैं जिनका नाम है मनीष. अक्षय थेटे बॉल त्यांचा पाठलाग करतोय, ते कुठेही जातील बॉल त्यांच्या मागे लागतोय. क्रिकेटच्या खेळामध्ये आपण कित्येक वेळा ते पाहिलंय, पण गमतीचा भाग खेळ चांगला द्यावा लागेल. आपण अंतिम फेरीत पोहोचलेलो आहोत आणि जर तुम्ही नॉर्थ स्टार चषक खेळताय तर तुम्हाला सर्वोत्तम प्रदर्शन द्यावंच लागेल. आतापर्यंत जो प्रवास तुम्ही या स्पर्धेत पूर्ण केलाय तो प्रवास यशस्वी करण्यासाठी ही पुढची 15 मिनिटं पहिल्या डावातली खूप महत्वाची आहे. दरम्यान हा बॉल वाईड लाईनच्या आतून ट्रॅव्हल होतोय, म्हणजे जी स्ट्रॅटेजी आखली होती भार्गवने या षटकाच्या पूर्वार्धामध्ये आता ती वर्कआउट होते. ऑफ स्टंपच्या बाहेरचा डॉट बॉल. भार्गव तैयार, ऑन साइड पर खेलना चाह रहे थे, अगेंस्ट द टर्न एंड बाउंस. बहुत अच्छी गेंदबाजी भार्गव द्वारा. इस लाइन पर गेंदबाजी करने का प्रयास जरूर किया गया था, लेकिन मनीष भाई 2 गेंदों पर आप देखें तो काफी ऑफ स्टंप के बाहर चले गए. अब अयूब चर्चा कर रहे हैं, चर्चा करने के लिए भार्गव ने मजबूर किया है. बदललाय आणि मग गोलंदाज भार्गव पाटील यांचा दर्जा थोडा सुधारलेला आहे, कारण हे 2 बॅक टू बॅक डॉट बॉल्स खूप काही सांगून जातात. 5 चेंडूचा खेळ संपला, स्कोर जातोय वायू 11 बोनकोडे संघाचा 14 धावा. पाहूया शेवटच्या बॉलवरती भरपाई केली जाईल का, ती परतफेड केली जाईल का, की भार्गवचा तो क्लास तसाच कंटिन्यू राहील. पुढचा बॉल आपण बार होता ऑप्शनच्या बाहेर. हा या षटकातला आशिष 4था वाईड आहे. एक्स्ट्रा रन मिळते, धावसंख्या पोहोचते 15. इसलिए जो है ना वो आपको बिल्कुल परेशान करेंगे, क्योंकि ये फाइनल का मुकाबला है, आखिरी मुकाबला आप खेल रहे हैं. यहां भी अगर देखें तो वो टप्पा खाते कि ऑफ स्टंप के बाहर चल गए. वाइड बॉल, ये अनवांटेड रिकॉर्ड होगा, अनवांटेड रिकॉर्ड गेंदबाज के लिए, भार्गव के लिए. कोई भी गेंदबाज वो 5 वाइड बॉल नहीं डालना चाहता है, वो 3 विकेट लेना चाहता है, वो बिंदी गेंदे डालना चाहता है, लेकिन ये अनवांटेड रिकॉर्ड होगा इस गेंदबाज के लिए, भार्गव के लिए. प्रशांत सर, सामना कोणता आहे? अंतिम सामना आहे. अंतिम सामन्यामध्ये तुम्हाला सर्वोत्तमच राहावं लागतं. स्ट्रायकर साइडला आहेत सूरज केणे.
यावेळेस थोडे मागे सरकून टाचांवर बॅलन्स करून खेळायचं होतं स्लॅश करताना कव्हर पॉइंटला शेवटचा बॉल येतोय डॉट म्हणजेच ती परत फेड तर शेवटच्या बॉलवर भार्गव पाटीलने केली. 3 षटकांचं क्रिकेट आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करताना नाणेफेक जिंकून वायू 11 वानखेडे संघाची धावसंख्या आहे 16 धावा 16 विदाउट लॉस. 16 रन बने तो स्टार्ट बहुत बढ़िया हुआ है बल्लेबाजों के लिए. दर्शक एक बड़ा मुकाबला देख रहे हैं. वायु 11 बोनकोड़े में एक बहुत अच्छी टीम है. परी 11 ने भी बहुत बढ़िया प्रदर्शन किया. ये फाइनल का मैच और मेहमान हमारे साथ जुड़े हुए मंच के ऊपर tenniscricket.in पर ये खूबसूरत नजर आप देख रहे हैं. क्या दर्शक हैं. नवस्तर चषक में खेल आकर्षक हो रहा है. दर्शक भी काफी संख्या में मौजूद हैं. भारी संख्या में इतवार का दिन है और लोगों को क्रिकेट देखना है तो ग्राउंड का होना बहुत जरूरी. अगर एक टूर्नामेंट रखना है तो एक अच्छा ग्राउंड होना चाहिए. तो एक बेहतरीन ग्राउंड नौस्तर का आप देख रहे हैं सप्ताह मैदान जहां आखिरी मुकाबला चल रहा है. गेंदबाजी में परिवर्तन. प्रथमेश आए हैं, उनके खिलाफ बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश. हवा में गेंद बाउंड्री रन पर खिलाड़ी है. गेंद के नीचे आ रहे. क्या ये कैच नहीं. इस बार कैच तो नहीं होगा. 1 बाउंस गेंद को फील्ड किया गया और तब तक दोनों बल्लेबाजों ने बहुत बेहतरीन तरीके से 2 रन मुकम्मल किए और मनीष विकेट के बीच अच्छी दौड़ दोनों बल्लेबाजों द्वारा. फॅन्टॅस्टिक रनिंग बिटवीन द 2 बॅटर्स. पण मला आज प्रेक्षकांनी नाराज केले. रियाज स्पोर्टच्या 7 बॅट्स मला स्टेजवर पाहायला मिळतात. एकही ऑडियन्स कॅच कंप्लीट नाही झाले. प्रेक्षकांना अजूनही सुवर्ण संधी आहे. षटकाराला कॅच मध्ये कन्वर्ट केलं. रियाज स्पोर्ट्स मिरारोडच्या वतीने मिळेल एक ब्रँडेड बॅट. सज्ज व्हा. षटकाराला झेल टिपा. रियाज स्पोर्टची बॅट घेऊन जा. स्कोर झालेला आहे तो म्हणजेच 18 धावा. पुढचा बॉल प्रथमेश ठाकरे. फुल लेन बॉल ड्राइव्ह केल्या बॉलला अलॉंग द ग्राउंड बॉलला खेळलेला आहे. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधोमध राहुल पोटील बॉलवर पोहोचतील. सिंगल होते कंप्लीट. एका धावेने धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्येवर नियंत्रण ठेवण्याचं काम प्रथमेश ठाकरेने केलंय. स्कोर झालेला आहे 19. बहुत महत्वपूर्ण मुकाबला. प्रथमेश ठाकरे ने इस प्रतियोगिता में शानदार प्रदर्शन किया. असरदार गेंदबाजी रही है. हर स्पेल में जब आते हैं ना तो नियंत्रण के साथ गेंदबाजी करते हैं. लेग कटर यॉर्कर की गेंदबाजी. इस बार हवा में गेंद लेग कटर गेंद थी. गेंद के नीचे प्रथमेश ठाकरे. प्रथमेश ठाकरे वारे वारे आपके वारे न्यारे जबरदस्त गेंदबाजी कर रहे प्रथमेश ठाकरे. काल हीच वेळ होती आणि भावेश पवारने ते धडाकेबाज अर्धशतक पूर्ण केलं होतं. प्रेक्षकांचा पैसा वसूल झाला होता. वायू 11 बोनकडे तसाच खेळ पाहायला मिळेल का. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अमित कोरी पोहोचत आहेत. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. सूरज किणीचा खेळ सुद्धा स्वस्तात संपलेला आहे आणि त्याचमुळे आता सूरजला खातं नाही खोलता आलं. पण पाहूया अमित कोरी कुठेतरी आता 3 षटकांच्या फास्ट फॉरवर्ड क्रिकेटमध्ये जिकडे तुम्हाला वेळ नसतो पॅव्हलियन बॉक्स मधून सेट होऊन खेळावं लागतं. एका बाजूला अयुबने 1 षटकार तर खेळलेला आहे पण तो पुरेसा नाहीये. षटकारांची रेंज वाढवावी लागेल. षटकारांची संख्या वायू 11 ला वाढवावी लागेल. वायू 11 बोनकडीचा संघ मैदानावरती बॅटिंग करतोय तर एनपी स्पोर्ट संघाकडनं गोलंदाजी केली जाते. हा अंतिम सामना मैदानावरती रंगतोय. परी पॅकर्स आणि विशेष करून आता प्रसादचा उल्लेख तुम्ही केला सर. प्रवीण सर या ठिकाणी आता उपस्थित आहेत. मॅनेजर म्हणून त्यांची जबाबदारी फार मोठी आहे. नितीन सर या ठिकाणी परी पॅकर्ससाठी एक महत्वाची भूमिका बजावत आहेत. नितीन वारे यांच्या सुपुत्रीचा आज वाढदिवस आहे त्यामुळे आज ते उपस्थित नाहीयेत. नाही तर ते 100% कुठेही उपस्थित असतात. स्वप्नील शेठ यांचा संघ वायुलेन बोनकोडे प्रवीणजी वारे या ठिकाणी उपस्थित आहेत. पुढचा बॉल प्रथमेश ड्राइव्ह केल्या बॉलला पण या चौकार किंवा डबलने किंवा सिंगलने तितका फायदा होईल का. प्रथमेश ठाकरे काय कन्सिस्टन्सी. सकाळपासून तो थोडा दुखापतग्रस्त आहे पण काय बॉलिंग प्रथमेश ठाकरेची. और बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं प्रथमेश ठाकरे की. ये ताकत है जो इंडियन क्रिकेट में ऑलराउंडर है ना उसमें टॉप 5 में इनका नंबर जरूर आएगा. बैक पर चले गए ऑन साइड पर दे घुमा के तारामंडल में हाई फ्लाई गेंद कर रही है टाटा बाय बाय. अब ये तारामंडल में गेंद चली गई थी. स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर चली गई. अभिषेक और सिक्सर देख शानदार छक्का. मॅन इन ऍक्शन अयुब शेख. दोन्ही षटकार अयुबने ठोकले. स्कोर पोहोचतोय या षटकातल्या 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 26 धावा. प्रथमेश ठाकरे षटक चांगलं सांभाळलं होतं पण आता शेवटच्या टप्प्यावर काम करून जातोय तो म्हणजे फलंदाज अयुब. काय अफलातून उत्तुंग षटकार त्याच्या वतीनं संघाला मिळाला. बहुत महत्वपूर्ण मुकाबला. गेंदबाजी कर रहे प्रथमेश ठाकरे और टप्पा खाने के बाद गेंद नीचे रही है. बैकफुट पर खेलने की कोशिश. अंपायर की तरफ से क्या इशारा होगा वो देखने वाली बात है. लेग बैक का इशारा किया गया. दूसरे ओवर का खेल 2 ओवर की कहानी.
दर्शक देख रहे बहुत बड़ा मुकाबला एनपी स्पोर्ट परिपॅकेट बनाम Y11 बोनकोडे स्कोर 27 धावसंख्या 27 बनीस झालेली आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. शेवटचं षटक शिल्लक आहे. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. किती धावा अपेक्षित आहेत या अतिशय महत्वाच्या मॅच करता अर्थात Y11 बोनकोडे संघासाठी? 40 ते 45 म्हणजे सकाळपासून आपण जर पाहिलं तर याच मैदानामध्ये एनपी स्पोर्ट्स परिपॅकर संघ खेळतोय आणि त्यांची कन्सिस्टन्सी प्रत्येक सामन्यामध्ये पाहायला मिळाली. पण कालच्या दिवसामध्ये Y11 चांगला खेळला होता, पण तो क्रम Y11चा या सामन्यामध्ये पाहायला मिळत नाही. त्याचमुळे थोडीशी अडचण वाढली. फक्त एकटा खेळतो अयूब. पण पाहूया या पुढच्या षटकामध्ये नेमकं काय पाहायला मिळते. प्रेक्षकांबद्दल काय सांगाल, कारण काल सुद्धा प्रेक्षकांनी या स्पर्धेची शोभा वाढवली आणि आज सुद्धा आपला बहुमूल्य वेळ या सप्ताह क्रीडांगणाला दिला, नॉस्टा चषकाला दिला. नॉर्थ चषकाची ही स्पर्धा आहे ना, ती प्रेक्षकांनी फक्त या ठिकाणी शोभा नाही वाढवली, ती स्पर्धा डोक्यावरती घेतली. फक्त वडापाव नाही खाल्ला, लकी ड्रॉचं कुपन नाही घेतलं, तर रोमर्सक सामन्याचा आनंद घेतला. हे प्रेक्षक आहेत मुंबईकर आणि त्यांना या ठिकाणी क्रिकेटची प्रचंड भूक आहे, वेगवेगळ्या स्पर्धांची प्रचंड भूक आहे. हे पुन्हा एकदा मुंबईकरांनी दाखवून दिले. नॉर्थर चषकाची स्पर्धा, ही स्पर्धा यशस्वी करण्याकरता प्रेक्षकांचं मोठं योगदान राहिलेलं आहे. आता ही स्पर्धा आपली स्पर्धा झाली. ही स्पर्धा म्हणजे ब्रँड झाले, मुंबईची ब्रँड असलेली रबल बॉलची महाराष्ट्रातील लोकप्रिय स्पर्धा नॉर्था चषक 2026. राहुल जोगाडी या बॉलिंग ट्रॅकवर येत आहे तिसऱ्या षटकासाठी. तिसऱ्या आणि शेवटच्या षटकासाठी राहुल जोगाडी. या 2 षटकांचा खेळ संपला. Y11 बोनकोडे संघाची धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 27 धावा. शेवटचे 6 बॉल्स. पहिल्या डावातल्या धावांनी उल्लेख केला की 15 मिनिटं ही पहिली डावातली 15 मिनिटं खूप महत्वाची आहेत. 10 मिनिटं झालेत, पुढची 5 मिनिटं महत्वाची आहेत दोन्ही संघांसाठी. राहुल चांगला बॉल फिरकीच्या तालावर नाचवलंय अयूब शेखला. ऑफस्टंपच्या बाहेरचा टप्पा, तर बॉल बाहेर वळवतोय. सुरुवात या षटकाची डॉट बॉल ले. बोनकोडे टीम इस वक्त 4 ही वो 40 रन, कम से कम 40. उसके बाद में वो 45 के बारे में सोचेंगे और परी 11 क्या सोच रहे हैं उसके बारे में हम चर्चा करेंगे. उड़ाया आसमान की तरफ हवा में गेंद. अयूब नहीं रुकने वाले हैं, ये आसमान का इशारा है. कल का सूरज तुम्हारा है अयूब. अयूब क्या मारा है, क्या मारा है. लॉक ऑफ बॉडी लाइन के बाहर गेंद 6 रनों के लिए जाती भी. शॉट ऑफ गुड लाईन बॉल होता, फोर्स केलं आणि खूप चांगल्या पद्धतीने आपल्या खांद्यावर नियंत्रण ठेवत असताना या स्ट्रोक मध्ये ताकद झोकून षटकार वसूल केलेला आहे. हा तिसरा षटकार अयूबचा Y11 संघाला मिळालेला आहे. धावसंख्या पोहोचते या 7 धावांच्या मदतीनं 33 धावा. जिद्द पण अशी ठेवा की नशिबात नसलेल्या गोष्टी तुम्हाला मिळतील. आता किती धावा मिळत आहेत पाहूया. अयूबला मिळतात 6 धावा. जबरदस्त सिक्सर किंग सप्ताह क्रीडांगणाचा अयूब शेख. क्या बल्लेबाजी कर रहे हैं. एक्शन रिप्ले टेनिस क्रिकेट डॉट इन पर देखिए मिडल और लेग स्टंप पर गेंद थी. इस बार पोजीशन में आए, खूबसूरती के साथ गेंद को स्क्वायर लेग बॉडी लाइन की तरफ खेल दिया. कमाल की बल्लेबाजी. मैं आसमान में उड़ना नहीं, मैं आसमान में उड़ना नहीं, आसमान को चीरना चाहता हूं. गगनचुंबी सिक्सर बल्लेबाज अयूब शेख के बल्ले से. क्या बल्लेबाजी कर रहे हैं, कमाल की बल्लेबाजी, टकाटक बल्लेबाजी मैदान के अंदर अयूब द्वारा. हेलीकॉप्टर ऑन साइड पर खेल दिया. डीप मिड विकेट पर बॉडी लाइन पर खिलाड़ी तैनात है. जब तक ये गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाज. दूसरा रन 4 है, या खतरा हो सकता है. प्रभु ने गेंद को गैदर किया, बहुत ही अच्छा थ्रो था और बल्लेबाज अयूब शेख की पारी समाप्त. साकल तोड़े वहां मौजूद थे जिन्होंने बहुत अच्छा थ्रो किया और प्रभु ने अच्छा गैदर किया. एक इंपैक्टफुल पारी अयूब शेख की समाप्त हुई है. विघ्नेश साकळ थोडे काय थ्रो केलाय. एकाच ऍक्शन मध्ये स्ट्रायकर साइडला थ्रो आणि तिथलाच त्याला पिकअप आणि त्यानंतर स्टंपला कनेक्शन. राकेश प्रभूचं खूप चांगलं काम. पण टाळ्या झाल्याच पाहिजेत या षटकारांच्या राजासाठी. या अंतिम सामन्यामध्ये प्रेक्षकांचा पैसा वसूल करण्याचं काम केलंय. 4 षटकार खेचून अयूब शेख. वैयक्तिक स्कोर त्याचा 32. आउटस्टैंडिंग बैटिंग. लीजेंड खिलाड़ी मैदान के अंदर आ रहे हैं सुल्तान. वैसे वो रफ्तार के सुल्तान हैं, बल्लेबाजी भी बिल्कुल करते हैं, लेकिन जब प्रोफेशनल क्रिकेट खेल रहे हैं, जब इंडिया के बहुत सारे प्रोफेशनल टूर्नामेंट खेलते हैं तो कम बार बल्लेबाजी करने का मौका मिलता है. लेकिन आज मजबूरी है, मैदान के अंदर जाके बल्लेबाजी करनी है. राहुल जोगाड़ी के खिलाफ आपको रन बनाने हैं. सुल्तान मैदान के अंदर पहुंच चुके हैं. काल ती इच्छा व्यक्त केली होती सुलतानने फलंदाजी करण्याची आणि आता ती वेळ आलेली आहे. पण समोर आव्हान आहे राहुलचं. राहुल जोगाडिया राऊंड द विकेट. वेग वाढवलाय, पंच केले बॉलला, गॅप शोधलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचेल, प्रयत्न करेल अजय पाटील, पण बॉल सीमारेषा पार. चौकार, 4 धावा. क्या बात है. बजेगी चिट्ठी बजेगी ताली, बजेगी चिट्ठी बजेगी ताली, दर्शक नहीं होंगे बोर. और सुल्तान के बल्ले से ये लगा 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 शानदार फोर. कमाल का स्ट्रोक खेला गया. कवर बाउंड्री की तरफ, कवर पॉइंट पर एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी तैनात है. बीच में वो फासला था, उस फासले को चीरती भी गेंद बाउंड्री लाइन के बाहर चली गई. ब्यूटीफुल बैटिंग बाय सुल्तान. इस बार हवा में गेंद, पीछे खिलाड़ी
बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा, प्रभु ने कैच लपका, सुल्तान की पारी समाप्त, राहुल को मिली सफलता. 44 धावा झालेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी 45 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. 18 चेंडू 45 धावा. एनपी स्पोर्ट्स परिपेकर्स. हम बात कर रहे थे वो प्रेडिक्शन की, बिल्कुल वो 45 रनों का टारगेट दिया गया. अब 45 प्राप्त है, लेकिन क्या वो पर्याप्त है, बहुत आने वाला समय बताएगा. मैं प्रभु को विनती करूंगा, प्रभु साहब आइए जल्दी मैदान के बाहर, आपको बल्लेबाजी करनी है और आपको पता है कि सूरज की रोशनी बहुत कम हो रही है. 18 गेंदे और 2 लाख आपके सामने हैं. तो बिल्कुल नौस्टार चषक 2026 सीजन 5 बहुत ही शानदार आयोजन इस प्रतियोगिता का आप देख रहे हैं. और मंच के ऊपर व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मनीष स्वागत आहे. ज्यांच्यामुळे ही स्पर्धा निश्चित करण्याकरता आयोजकांना ऊर्जा मिळते असे सर्व मान्यवर व्यासपीठावरती आहेत. आणि आता इनिंग ब्रेक झालेला आहे. 2 लाख रुपये आणि त्याचबरोबर आकर्षक चषक कोण जिंकणार या प्रश्नाचं उत्तर मनीष येणारे 18 चेंडू आपल्याला देणार आहेत. 18 चेंडूंचं क्रिकेट आहे. वेळ खूप तुमच्याकडे कमी आहे, पण तुमची चांगली वेळ बनवण्यासाठी तो खेळ तुम्हाला द्यावा लागेल. बंधनकारक आहे, मस्ट आहे, कंपल्शन आहे, अनिवार्य आहे. आणि पाहूया तो खेळ देण्यासाठी तत्परता गोलंदाजांची पाहायला मिळते. किती तत्परता फलंदाजांची पाहायला मिळते. 18 चेंडू जिंकण्यासाठी 45. धन्यवाद. फाइनल मैच तीन ओवर में 45 रन्स चाहिए. एक बहुत बेहतरीन बैटिंग यहां पर हमें देखने मिली. 32 रन्स बनाए हैं अयूब शेख ने. जी हाँ, ये फाइनल मैच 45 रन्स. अगर देखा जाए तो 1877 में जो क्रिकेट खेलना हमने शुरू किया था, जी हाँ, इंग्लैंड बनाम ऑस्ट्रेलिया के बीच जो पहला ऑफिशियल टेस्ट मैच खेला गया था, उस मैच को भी ऑस्ट्रेलिया ने 45 रन्स से ही जीता है. यहाँ पर 45 रन्स चाहिए इस बेहतरीन नॉर्थ स्टार ट्रॉफी को जीतने के लिए. तमाम प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत आहे. आपण पाहताय नॉर्थ चषक 2026चा क्रिकेटचा महासंग्राम. कुणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणार आहे भाव, कुठेही जाऊ नका, पाहत राहा सामन्याचा अंतिम डाव. 18 चेंडू 45 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. नॉर्थचा विजेता कोण होणार, चॅम्पियन कोण होणार या प्रश्नाचं उत्तर 2 लाख रुपये आज कोण घेऊन जाणार या प्रश्नाचं उत्तर आज मिळणार आहे आपल्याला. सप्ताह मैदान युवक मंडल जनमित्र फाउंडेशन मदतीची हाक मित्राची साथ सिद्धेश्वर बॉयज द्वारा ऑर्गेनाइज नॉर्थ स्टार ट्रॉफी 2026. ये 5वां साल है. कमाल है, बेमिसाल है, चलेगा सालों साल है. एक बहुत बेहतरीन मानसून धमाका आज हमें यहाँ पर देखने मिला है. गणेश जी बारे साहब, दीपक जी पाटनेकर साहब, महेंद्र जी गुरव साहब, राम सावंत साहब, ये सारे साहिबान हैं जिन्होंने इस प्रतियोगिता को सक्सेस किया है. 2 लाख रुपए का बिल्कुल इनाम जो मेरे साथी कमेंटेटर डॉक्टर प्रशांत अदवड़े साहब ने कहा, और खासदार चषक 1 लाख रुपया अंतिम विजेता टीम को और खासदार चषक. जी हाँ, कप के बारे में यही कहना चाहूँगा, जहां संकल्प होगा तप होगा, वहीं पर यशोगान होगा. हाथ में, आपके हाथों में फाइनल मैच जीतने के बाद यह सुंदर खासदार कप होगा. सुशांत मांजरेकर साहब, भावेश नायर साहब और अमर साठे साहब. महत्वाचा निर्णय या ठिकाणी येतोय. टी शर्ट परिधान करणं कंपल्सरी या ठिकाणी निश्चितच आहे. आणि त्यामुळे आयोजकांच्या वतीनं ज्या संघानं या ठिकाणी टी शर्ट परिधान केलेला नाहीये त्या संघाला 5 धावांची पेनल्टी देण्यात येत आहे. सुलतान को छोड़ के. ओके, तर आता समीकरण पुन्हा एकदा आकडे या ठिकाणी पुन्हा एकदा बदलणार आहेत. 5 धावांची पेनल्टी.
और बहुत बढ़िया शुरुआत यहां पर फाइनल मैच, बहुत बेहतरीन शुरुआत फाइनल मैच में सिक्सर। आता या ठिकाणी सुरुवात तर माझी झाली खूप छान पद्धतीने, अर्थात मैदानामध्ये प्रथमेश ठाकरे नावाचं बादळ आखुंडामध्ये चेंडू, त्यावरती खरपूस समाचार, चेंडू जाईल सीमारेषा पार, कडक षटकार। बहुत शानदार खेलते हैं प्रथमेश, गेंद को आने देते हैं, टाइम बहुत बढ़िया, ट्रेमेंडस पावर के साथ। देखिए अब टारगेट कितना है ये सबसे पहले बताना चाहेंगे। 40 रनों का टारगेट है, लक्ष्य है 40 रनों का। कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं होता और हारा वही है जो लड़ा नहीं होता। यहाँ पर एक लड़ाई है फाइनल मैच में नॉर्थ स्टार कप अपना बनाने के लिए। 18 चेंडूमध्ये 40 धावांचं आव्हान आणि आता धावपलकावरती धावांचा विचार कर धावसंख्या झाली 14 धावा। सुलतान हुकमाचा एक अनुभवी गोलंदाज, त्याच्यावरती आक्रमण प्रथमेश ठाकरे जबरदस्त बॅटिंग करत असताना ऑन साइडला खेळायचं होतं चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क डाव्या एष्टीकडे जाणारा चेंडू, पंच वाईट बोलता इशारा करताय। धावसंख्या पोहोचले 15 वरती। मॉन्टी सर आमच्या समालोचन कक्षामध्ये अनुभवी समालोचक दूरदर्शनवरती त्यांचा आवाज आपण ऐकलेला आहे। सर आपलं स्वागत आहे। सुल्तान की गेंद बहुत खूबसूरती के साथ फेंक दिया, बहुत दूर, रनों का महापुर, सिक्सर। गोलंदाजाला सापडला सूर, मैदानावरती येतोय धावांचा महापूर। अप्रतिम बॅटिंग करत असताना प्रथमेश ठाकरेनं आणखीन एक षटकार ठोकलाय। एक्सलंट बॅटिंग बाय प्रथमेश ठाकरे। वेगवान चेंडू, त्यावरती आक्रमण, इथे तारे आहेत, इथे सितारे आहेत, इथे कमाल आहे, इथे धमाल आहे, इथे धडाका आहे, इथे धूम धडाका। प्रथमेश ठाकरेचा धूम धडाका, कडक आणि बेधडक कडकडी षटकार त्याच्या बॅटमध्ये आलेला आहे। क्या बेहतरीन बैटिंग करते हैं, इनके बल्ले में महकता हुआ ख्वाब है, शॉट खेला लाजवाब है, या अफलातुन अद्वितीय अनुपम खेल खेला जा रहा है प्रथमेश द्वारा। बहुत जल्दी इस मैच का जो टारगेट है उसे खत्म कर देंगे। स्कोर हो चुका है 28। स्वप्नवत सुरुवात, ड्रीम स्टार्ट यालाच म्हणतात। पहिल्या षटकात पठ्ठ्यानं खास करून प्रथमेश ठाकरेनं 28 धावा ठोकल्यात। 12 चेंडू 12 धावांची आवश्यकता। सामना जर या ठिकाणी जिंकायचा असेल तर विकेट अतिशय महत्वाचे आहेत। सुलतान सारख्या हुकमाच्या एक्क्या विरुद्ध आज प्रथमेश ठाकरेनं जे रणशिंग फुकलं आणि अप्रतिम बॅटिंग करत असताना मैदानाच्या चारी बाजूला चौफेर टोलीबाजी केली। बहुत ही शानदार खेल खेला है, बेहतरीन शुरुआत, एक्सप्लोसिव स्टार्ट बाय प्रथमेश। स्कोर हो चुका है कुल मिलाकर 28। नई गेंदबाज, उनकी एक अनोखी शैली, मिस टाइम शॉट, आउट होना पड़ेगा बल्लेबाज को। प्रथमेश आउट हो चुके हैं, अच्छा कैच, गॉन। प्रथमेश ठाकरे की पारी समाप्त। बहुत महत्वपूर्ण सफलता, अत्यंत महत्वाचं यश मिळालं। आयुब शेख ज्यांना आज 32 धावा ठोकल्या, खूप चांगली बॅटिंग केली, अष्टपैलू खेळाडू आहे, आयकॉन खेळाडू म्हणून महाराष्ट्रामध्ये त्याचा बोलबला आहे आणि आता त्यानं यश प्राप्त केले। 12 चेंडू 12 असं समीकरण असताना सामन्याला पुन्हा एकदा कलाटणी आलेली आहे। जीत का फैसला हुआ नहीं, मैं भला क्यों हार मान लूं, जग मुझसे जीता नहीं, मैं भला क्यों हार मान लूं, अंतिम गेंद तक मुझे खेलना है, जीतने के लिए खेलना है। ये बहुत अच्छी बात है, आपकी ये हार नहीं है, मानिए आपने हार नहीं है, ये आपकी जीत है। प्रतीक घरत क्रमांक 3 वरती संधी दिली गेलेली आहे। प्रतीक घरतनं देखील अफलातून बॅटिंग केली या संपूर्ण स्पर्धेमध्ये। नॉर्थ चषकाचा फायनलचा मॅच, दोन अत्यंत महत्वाचे प्रसंग, दोन मातबर संघ मैदानावरती लढतायत। शेवटचा सामना, निकराची झुंज, आयुब शेख पुन्हा एकदा सज्ज। ओ क्या बात है, प्रतीक घरत बॅट पण आला रंगात, त्याने चेंडू पाठवलाय ढगात। प्रतीक बाबा, तुझी चर्चा या क्रिकेटच्या जगात। षटकार, क्या शॉट खेला है, माउंट एवरेस्ट है, ये सबसे बेस्ट है, सिक्सर। ब्युटिफुल बॅटिंग, प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। आता जिंकण्याकरता आवश्यकता आहे अतिशय महत्वाच्या सामन्यामध्ये 6 धावा, चेंडू शिल्लक आहेत एकूण 10 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता। फ्रंट पूर्वती खेळला अप्रतिम फटका, नेत्रदीपक फटका, देखणा फटका प्रतीक घरतच्या बॅटमधनं। लेदर बॉलचा अनुभव असलेला खेळाडू आहे। प्रेक्षक अजूनही मोठ्या संख्येने आहेत। वडापावचे 10 रुपये आणि त्यानंतर लकी ड्रॉ 2 लाख रुपये विजेत्यांचं वाट बघतील, तर लकी ड्रॉच्या माध्यमातून बक्षीस कोणाला मिळणार याची प्रतीक्षा असणार आहे। बहुत अच्छा शॉट खेला था प्रतीक ने, और इस वक्त ये दूसरा है, ये बहुत ऊंचा है, ये बहुत ऊंचा है,
बिल्कुल मैच को खत्म करते हुए अभिनंदन सिक्सर, बेहतरीन शॉट, मैच को जीत लिया है एनपी स्पोर्ट्स परिपैकर्स, अभिनंदन। नॉर्थ चषक 2026 पर्व 5वा आणि या 5व्या पर्वाचा विजेता आहे एनपी स्पोर्ट परिपॅकर। कॉंग्रॅच्युलेशन नितीन वारे, प्रवीण वारे, प्रसाद खोत, आपलं मनापासून अभिनंदन। 2 लाखाचे मानकरी या ठिकाणी ठरतात। बहुत जल्दी मैच को खत्म कर लिया। प्रतीक ने 2 गेंदों पर 2 सिक्सर लगाए, कड़क लगाए, धड़क लगाए, बेधड़क लगाए, मैच को जीत लिया, टूर्नामेंट को जीत लिया। जी हाँ, एक ऐसी बेहतरीन टूर्नामेंट नॉर्थ स्टार चषक 2026, ये पांचवा साल और इस 5वें साल के विजेता हमें देखने मिले हैं, वो है एनपी स्पोर्ट्स परिपैकर्स, अभिनंदन।